कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 3 ऑगस्टच्या भागात सुलक्षणा खुश होऊन गाणं गुणगुणतात. तेव्हा त्यांना खुश पाहून श्रीकांतसुद्धा खूप खुश होतात. ते विचारतात की आज तुमची मैत्रीण, तुमची माधवी तुम्हाला भेटली. कित्येक वर्षानंतर तुम्ही एकत्र आलात, म्हणूनच हा चेहऱ्यावरचा आनंद आहे ना. दुसऱ्याच सेकंदाला श्रीकांतचा चेहरा पडतो. ज्यावेळेस ते सुलक्षणाला सांगतात की मी समजून घेऊ शकतो मनावर तडपणाचं ओझं काय असतं ते. मी सुद्धा असाच जगलोय तडपणाचं ते ओझं घेऊन. मंदारच्या बाबतीत किती मोठी चूक केली, परंतु कावेरीने ऐनवेळी सगळं सावरलं. तेव्हा सुलक्षणा स्वतःही चूक मान्य करतात. दोघांनाही घोर पश्चाताप होतो की कावेरीवरती अविश्वास दाखवल्याचा. सुलक्षणाला सुद्धा खूप गिल्टी वाटतं. आपण त्या मुलाची कसलीही चौकशी न करता निशासोबतच्या लग्नाला डायरेक्ट संमती दिली. तेव्हा श्रीकांत समजावतात की जाऊ देत, झालं गेलं ते विसरून जाऊयात. नाही म्हणजे देवाच्या कृपेने आपल्यासोबत काही वाईट नाही ना घडलं. जितकं वाईट घडायचं होतं तितकं घडून गेलं. आणि कावेरीने सुद्धा आता तुम्ही जी परीक्षा घेतायत ती परीक्षा जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. हे बोलताना त्यांना खूप हसू येतं. माधवीच्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी अजूनही सुलक्षणा स्वतःलाच गिल्टी समजतात. श्रीकांत समोर आपल्या भावना व्यक्त करतात. माधवी खरंच खूप मोठ्या मनाची आहे. तिच्या जागी जर मी असते तर मी कदाचित माफही नसते करू शकले. परंतु माधवीने आजवर खूप दुःख भोगलंय. मला आता तिला आनंदाच बघायचाय, तिला हसताना बघायचाय. स्वतःची लेक गमावली आहे तिने. मला आता तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच घेऊन जायचा आहे. हे बोलत असताना सुलक्षणाचे डोळे पाणावतात आणि श्रीकांतला थोडीशी शंका येते. ते विचारतात की मंडळी, अहो काय चाललंय तुमच्या मनात नक्की. सुलक्षणाच्या मनात नक्की काय विचार घोळतायत याबद्दल तर त्यांना काहीच अंदाजा नसतो. सुलक्षणा फक्त एवढंच उत्तर देतात की वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि त्यानंतर आनंदातच गाणं गुणगुणत त्या श्रीकांतचे पाय चिपतात. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी यश कावेरीच्या आयुष्यात मोठी जादू घडवणार असतो. ज्यावेळेस कावेरी किचनमध्ये येते, फ्रीज उघडून पाहते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की घरातल्या भाज्या तर संपल्यात. आणि ती विचार करते की आत्ताच मार्केटमध्ये जाऊन आठवडाभराच्या भाज्याच घेऊन येते. इतक्यातच तिचा फोन वाजतो. तिला फोन येतो तो चंदू काकांचा. आणि चंदू काका कावेरीला ते पुण्यात आले असल्याची बातमी देतात. कावेरीला धक्काच बसतो. चंदू काका तिला विचारतात की मला तुला भेटायचं आहे, भेटून काहीतरी सांगायचं आहे. तू सांग आपण कुठे भेटायचं, मी पुण्यातच आहे. तेव्हा कावेरी म्हणते की मी भाजी आणायला मार्केटला जाणारच आहे, आपण मार्केटच्या बाजूला भेटायचं का. तेव्हा काका ठीक आहे असं सांगून फोन ठेवून देतात. कावेरी किचनमध्ये जाते, पिशवी पैसे घेते. इतक्यातच नेमकं सुलक्षणा समोर येतात. त्या तिला टोकतात, हे काय, आत्ता कुठे चालली आहेस. कावेरी सांगते की मी मार्केटमध्ये भाजी आणायला जाते. तेव्हा कधीच कावेरीची काळजी न करणाऱ्या सुलक्षणा आता मात्र त्यांना तिची काळजी वाटते. सुलक्षणा विचारतात की अगं भाज्या आणायला मार्केटला जायची काय गरज आहे, म्हणजे आपल्या दाराच्या बाहेर तिथे भाजीवाले बसतातच ना, मग इथून घ्यायचं कधीतरी. तेव्हा कावेरी सांगते की नाही, मार्केटमधल्या भाज्या फ्रेश आणि स्वस्तात पडतात, इथल्या भाज्या महाग असतात ना. तेव्हा सुलक्षणा पुढे काहीच बोलत नाहीत. कावेरीला जाण्यासाठी परवानगी देऊनही टाकतात. का कोण जाणे, परंतु सुलक्षणाच्या मनात आता कावेरीबद्दलचा एक थोडासा विश्वासाचा कोपरा तयार झालेला असतो. आता कावेरी घराबाहेर पडणार तोच नेमका तिच्या वाटेत यश आडवा येतो. यश तिला म्हणतो की कावेरी, तुम्ही मार्केटमध्ये चाललाय का, चला मी सोडतो तुम्हाला. आता तर कावेरी घाबरते, तिला चंदू काकांना भेटायचं आहे. आणि यशने तर चंदू काकांना पाहिले. तेव्हा कावेरी सांगते की नाही नको राहू देत, मी जाईन ना रिक्षाने. यश मग तर थट्टाच करतो, अरे असं कसं, नाही म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही पैसे वाचवण्यासाठी जाताय ना, आता रिक्षाने गेलात तर पैसे जातीलच की, काटकसर करायची आहे ना. कावेरीचा नाईलाज होतो. यशला ती म्हणते हो तुमचं अगदी बरोबर आहे. आणि यशसोबत ती मार्केटला जायलाही तयार होते. परंतु यशने पुढे कावेरीसाठी तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज ठेवलेलं असतं. यावेळी यश काही कार वगैरे घेत नाही, तर तो बाईक घेऊन येतो. ज्यावेळेस कावेरी त्याच्याकडे येते
तेव्हा यश बाईक घेऊन आल्याचं पाहता ती त्याच्याकडे पाहतच राहते. दोघांची खूप वेळ नजरानजर होते. त्यानंतर यश तिला खुणावतो. तेव्हा कावेरी गाडीवर बसायला जाणार तर ती थोडीशी धडपडते आणि पटकन यशला ती घट्ट पकडते. आपल्या खांद्यावरती कावेरीचा हात पाहून यश मागे वळून पाहतो. तेव्हा कावेरी थोडीशी ऑकवर्ड होते आणि पटकन खांद्यावरचा हात काढून घेते. यशला खूप हसू येतं. परत अचानक कावेरी त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. यश आणखीनच खुश होऊन जातो. आता काही वेळाने यशने कावेरीला सनीच्या घरी घेऊन आलेला असतो. सनी दरवाजा उघडतो आणि घरात त्यांचं स्वागतच करतो. आता नक्की कावेरीसाठी काय सरप्राईज आहे हे सनीला सुद्धा चांगलंच ठाऊक असतं. त्याचं काम फत्ते करण्यासाठी तो बाहेर जातो. तेव्हा कावेरी थोडीशी घाबरते. यशला ती सगळं सांगून टाकते. यश, आपण इथे सनीच्या घरी का आलो आहोत? तेव्हा यश म्हणतो, कावेरी थोडा वेळ थांबा, तुम्हाला कळेलच सगळं. तेव्हा कावेरी घाबरत सांगते की तुम्हाला माहीत नाही आहे, चंदू काकांचा मला फोन आला होता. ते मला इथे भेटायला आले आहेत. मला त्यांना भेटायला जायचं होतं. तेव्हा परत यश तेच म्हणतो, मी म्हटलं ना कावेरी, अहो 2 मिनटं थांबा, तुम्हाला सगळं कळेल. इतक्यातच सनी कावेरीच्या गावातल्या लोकांना घरात घेऊन येतो आणि कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तिच्या पायाखालची जमीन हादरते. त्या लोकांना इथं आल्याचं पाहून कावेरी प्रचंड घाबरते आणि ती तेथून पळ काढणार तर यश अचानकच तिचा हात पकडून ठेवतो. कावेरी इतकी घाबरलेली असते तरीही तो तिचा हात काही सोडतच नाही. यश तिला समजावतो की घाबरू नका, ही लोक तुम्हालाच भेटायला आले आहेत इथे. कावेरीला तर काहीच कळत नाही. त्या गावकऱ्यांना पाहिल्यानंतर कावेरीच्या कानात फक्त एक आणि एकच आवाज घुमत असतो, ते म्हणजे याच गावकऱ्यांनी तिच्याच बाबांच्या खुनाचे आरोप तिच्यावरती लावले होते. कावेरी त्याला तर पुढे काही सुधरतच नाही. इतक्यातच तिथे चंदू काका सुद्धा हजर होतात आणि जेव्हा यश कावेरीला खुणावतो तेव्हा चंदू काका आल्याचं पाहून कावेरीच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आत्ता कुठे चंदू काका कावेरीसमोर खूप मोठा खुलासा करतात. घाबरू नकोस कावेरी, ही लोक तुलाच भेटायला आले आहेत इथे. मी स्वतः घेऊन आलोय. यांनी फोन केला होता. आता यशचं नाव त्याने सांगता क्षणी कावेरी धक्क्याने यशकडे पाहते. कावेरी, आता जेवढे काही या गावकऱ्यांचे तुझ्याबद्दलचे गैरसमज त्या दिगंबर मंदारने पसरवले होते ना, ते सगळे दूर झाले आहेत. हे ऐकून तरी कावेरीचा आनंद गगनात मावेनासा होतो. काय बोलावं, काय करावं, काहीच सुचेनासं होतं. गावातल्या काकूसुद्धा कावेरीची माफी मागतात. कावेरी, आम्हाला खरं काय ते कळलं आहे. त्या दिगंबर आणि मंदारनेच तुझ्या बाबांना मारलं आणि त्यांच्या खुनाचा आरोप तुझ्यावरती लावला. हे सगळं आमका माहीत झालंय. अख्खे गावकरी कावेरीच्या समोर हात जोडून तिची माफी मागतात. अक्षरशः कावेरीचा ऊर भरून येतो. सगळे गैरसमज मिटले. यशने स्वतः कावेरीवरती तिच्याच वडिलांच्या खुनाचे आरोप जे लागले होते ते खोडून काढत तिला गावकऱ्यांच्या समोर निर्दोष सिद्ध केलं. तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट तर यशने तिला दिली. एकटक कावेरी त्याच्याकडे पाहतच राहते. यश तिला म्हणतो, तुमचं स्वप्न होतं ना की याच गावकऱ्यांसाठी तुम्हाला फॅक्टरी उभारायची होती. आता तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता यांच्यासाठीचं. तेव्हा कावेरीच्या समोर अगोदरचे काही प्रसंग उभे राहतात. जमीन परत मिळवण्यासाठी कावेरीने बाबांच्या साथीने कायद्याचा लढा दिला. ती जमीनही परत मिळवली. त्यानंतरचा तो प्रसंग आठवतो की कावेरीला फायनान्सर मिळाले होते. सर्वात आनंदाची बातमी त्यांना मिळाली होती आणि तिचं स्वप्नाच्या दिशेने ती हळूहळू एक पाऊल वाटचाल करत होती. तिच्या बाबांना दिलेलं वचनही आठवतं. गावातल्या लोकांना फक्त रोजगार मिळावा यासाठी हे स्वप्न उराशी बाळगलं नाही, तर हे गाव म्हणजे एक कुटुंब आहे आपलं आणि त्यांनाच मला एकत्रित आणायचं आहे. त्यांना आनंदाच बघायचा आहे. तुझं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन हापूस, असं दिलेलं वचन तिला आठवतं आणि दुसऱ्या क्षणी तिला सुलक्षणाला दिलेलं सुद्धा वचन आठवतं. सुलक्षणाने सांगितलं होतं की तू आधी जी असशील ती असशील, परंतु तू आता धर्माधिकारींची सून आहेस. त्यामुळे त्यांच्या नियमात न बसणाऱ्या गोष्टी तिला कायमच्या विसराव्या लागतील. आणि ते वचन आठवता क्षणी कावेरीला धक्का बसतो. तिची अवस्था जणू इकडे याड तिकडे वीर अशी होते. यशला ती सांगते, मी वाला वचन दिलं होतं की मी फक्त घर सांभाळेन, त्यामुळे माझ्या आताच्या या स्वप्नांना तरी काहीच अर्थ
राहिलेला नाही आहे. कावेरी हताश होऊन जाते. तेव्हा यश तिची ढाल बनतो. तिला समजावतो, मला वचन तिच्या सुनेने दिलं होतं, तुम्ही नाही. कावेरीच्या पुढे फक्त अंधार दिसतो. तिला काहीच मार्ग सुचेनासा होतो. तेव्हा यश सांगतो की तुम्ही असं खचून जायचं नाही आहे कावेरी. तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. या गावकऱ्यांसाठीच ते स्वप्न पाहिलं होतं ना. तेच गावकरी तुमच्याकडे आज आशेने बघतायत. त्यांना उत्तर द्या कावेरी. तेव्हा चंदू काकाही समजावतात की कावेरी, यश साहेब म्हणजे देव माणूस. त्यांनी गावातल्या सगळ्या माणसांना समजवलं. त्यांचे गैरसमज, तुझ्याविषयीचा राग सगळं दूर केलंय. देव करो आणि आयुष्यभर तुला यांची साथ लाभो, असं आशीर्वादही त्यांच्या तोंडून बाहेर पडतो. गावकरीसुद्धा कावेरीवरती दडपण टाकत नाहीत. उलट कावेरीला वेळ देतात. हे बघ कावेरी, तुला जो काही निर्णय घ्यायचा असेल ते घे. तू तुझा वेळ घे आणि नंतर निर्णय कळव आम्हाला. सगळे गावकरी कावेरीचे परत हात जोडून माफी मागतात आणि तिचा निरोप घेतात. चंदूकाकाही जाण्यापूर्वी कावेरीची भेट घेतात. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि हात जोडून यशचा निरोप घेऊन जातात. कावेरी इतकी खुश असते. तिचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा होतो. मनोमन ती यशच्या पायाशीच लोटांगण घेते. कारण तिच्या आयुष्यात ही जादू तर त्यानेच घडवले. अमृता, माधवी दोघेही ज्यावेळेस मोबाईल बघतात त्याच वेळेस सुलक्षणा हजर होतात. त्यांच्यासाठी त्या कॉफी घेऊन येतात. अमृता म्हणते सुद्धा, मावशी, अगं मला हाक मारायचीस ना, मी आले असते. तेव्हा सुलक्षणा हसून उत्तर देतात, अगं तुझ्या आईला गरम गरम कॉफी लागते ना, म्हणून घेऊन आले. अजूनही सुलक्षणाच्या मनावरचं दडपण काही कमी झालेलं नसतं. माधवीला त्या म्हणतात, तू मला माफ केलेस खरं, परंतु मला अजूनही अपराध्यासारखं वाटतंय आणि मी तुझ्या भावना समजून घेऊ शकते. मुद्दाम सुलक्षणा फॅन चालू करण्याच्या बहाण्याने अमृताला तेथून पाठवून देतात आणि माधवीला यशबद्दल अमृतासाठी मागणी घालतात. नव्याने नातं जोडायचं ठरवतात. सुलक्षणा परत एकदा तीच घोडचूक करायला निघालेले आहेत. परंतु माधवीला त्यांचा निर्णय मान्यच होत नाही. उलट ती त्यांचा हात झटकून लावते. माधवी सुलक्षणापासून थोडं दूर जातात आणि सुलक्षणाला त्या विचारतात की नाही, नको, कारण त्यांना भूतकाळाची पुनरावृत्ती करायचीच नव्हती. तुझ्या यशचं जर दुसऱ्याच कोणावरती प्रेम असेल तर. इतक्यात अमृताही येते. तेव्हा सुलक्षणा सांगतात की नाही गं, माझा यश माझ्या शब्दाबाहेर नाहीच आहे. त्या त्यांची मनस्थिती समजून घेतात. ठीक आहे, तू तुझा वेळ घे आणि नंतर निर्णय कळव. अमृताकडे वळतात आणि अमृताला सांगतात, तूही नक्की विचार कर. मला माझ्या यशसाठी तूच बायको म्हणून हवी आहेस. आता त्या दोघींचा तर नेमका तोच हेतू होता ना. आता सुलक्षणाने स्वतःहूनच पुढाकार घेऊन मागणी घातली. त्यांना थोडीच हरकत असेल. अमृता आधीचीच यशवरती किती प्रेम करते. तिला तो कोणत्याही परिस्थितीत हवाच होता. सुलक्षणा स्वतःहून अमृताला लग्नाची मागणी घालून स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घ्यायला निघाली आहेत. इकडे कावेरी यश समोर येते आणि आपल्या भावना व्यक्त करते. आज तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाही आहे. तेव्हा यश मस्करीच करतो, एवढं कठीण वाटत असेल तर मानूच नका. नाहीतर एक काम करा ना, मोठी थँक्यूची लिस्ट करा आणि मला द्या. आणि तो हसतो. कावेरीलाही तो हसवतो. मस्करी म्हणून नाही, परंतु खरंच आज तुम्ही मला जे दिलत ना ते खूप अनमोल आहे. कावेरी विचारते की हेच सरप्राईज द्यायचं होतं ना. यश मनात विचार करतो, याच्यापेक्षाही मोठं सरप्राईज अजून बाकी आहे कावेरी. आणि तो फक्त नंदी बैलासारखे मान डोलावतो. यश म्हणतो की फक्त थँक्यूने काम नाही चालणार. म्हणजे एवढं उदार वगैरे नाही आहे मी जे मागेन ते द्यावं लागेल. तेव्हा कावेरी म्हणते की हो, तुम्ही मागाल ते आणि मागाल तेव्हा देईन. यश थोडं तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो की नक्की ना. कावेरी उत्तर देते, कोकणची कन्या आहे मी. एकदा शब्द दिला की मरेपर्यंत तो पाळणारच. यश मनातच विचार करतो, मी तर तुझ्याकडून तुलाच मागणार आहे कावेरी. आय लव्ह यू. तो मनातल्या मनातच प्रेमाची कबुली देऊन टाकतो. हळूहळू यांचं नातं एक वेगळीच दिशा घेतं. त्यानंतर यश कावेरीला बाईकवर परत घरी घेऊन येतो. इकडे माधवी सुलक्षणाला सांगतात की परंतु मला या निर्णयाची खरंच खूप भीती वाटते. सुलक्षणा माधवीला समजावतात की मी तुला समजून घेऊ शकते,
एकदा का दुधाने तोंड पोळलं ना की माणूस ताकही फुंकून फुंकून पितो. परंतु माझ्यावरती विश्वास ठेव अगं. यशने मला वचन दिलं आहे की मी जी मुलगी पसंत करेल तो तिच्याशीच लग्न करेल. सुलक्षणा इकडे मोठ्या विश्वासाने बडाया तर मारतातच, परंतु तिकडे खरोखरचाच यश कावेरीच्या प्रेमातच वेडावलाय. माधवीची भीती खरीच ठरते. त्या परत विचारतात, परंतु नक्की ना? यशचं जर दुसऱ्याच कोणावरती प्रेम असेल तर? त्यांच्या मनातही अजून भीतीच दाटून येते. सुलक्षणा परत परत तेच सांगतात की यश माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. माधवी विचारतात की हो अगं, परंतु त्याचं मन त्याच्यात ताब्यात नाही राहिलं तर? माझा यश माझ्यापासून काहीच लपवत नाही अगं. जर तसं काही असतं तर मला आधीच कळलं असतं ना. यमुना आणि काकू दोघींची डिटेक्टिव्हगिरी काही बंद होत नाही. त्यांच्या कुरापत्या थोडीच संपणार आहेत. चोरून त्या त्यांचं बोलणं ऐकतातच. सुलक्षणा माधवीला वचन देऊन टाकतात की त्यांचं म्हणणं त्या खरंच करून दाखवतील. यश आणि अमृता या दोघांचं लग्न होईलच. माधवी आपल्या मनातली शंका बोलून दाखवतात आणि तसं नाही झालं तर? सुलक्षणाने थोडा फारही विचार केलेला नसतो यशच्या मनाचा. त्याचं मन न जाणून घेता स्वतःच अमृताच्या साठी शब्द देऊन टाकतात. इकडे सुलक्षणा यशचं लग्न अमृताशी ठरवायला निघालेत आणि तिकडे यश कावेरीच्या प्रेमामध्ये अक्षरशः वेडा झालाय. स्वतःच आरशासमोर जातो काय, स्वतःच गुलाब हातात धरतो आणि कावेरीला प्रपोज करण्याचे प्रॅक्टिस करत असतो. हे करून तो स्वतःच स्वतःवरती हसतो. तो काय करतोय, कसा वागतोय त्याचं त्यालाच काही भान उरलेलं नसतं. इकडे सुलक्षणाने मात्र भयंकर निर्णय घेतलेला असतो. कारण अजूनही या लग्नाला संमती द्यायला माधवी थोड्याशा कचरतातच. तेव्हा सुलक्षणा खूप मोठा निर्णय घेतात की जर का भूतकाळाची पुनरावृत्ती झाली, तसं नाही झालं तर मग सुलक्षणा अख्ख्या गावासमोर स्वतः माधवीच्या पायाशी नाक घासतील. आता तर डिटेक्टिव्हगिरी करणाऱ्या यमुना काकू दोघींच्याही पायाखालची जमीन हादरते. माधवी अमृता दोघी एकमेकांकडे बघतात. माधवी सुलक्षणाला परवानगी मागतात. ठीक आहे, सगळं तुझ्या मनासारखंच घडू देत. मला थोड्या दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागतंय. मी तुझ्याकडे अमृताला ठेवलं तर चालेल का? तेव्हा सुलक्षणा तर खूप खुश होतात. अगं विचारतेस काय? अमृताला त्या विचारतात की तुला आवडेल ना? अमृता तर आधीचीच तयार असते. सुलक्षणा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिच्या पाप्यासुद्धा घेतात आणि माधवीला घट्ट मिठी मारतात. बाहेर यमुना काकू दोघेही धक्क्याने एकमेकींकडे पाहतच राहतात. काकू यमुना दोघेही खुश होऊन एकमेकींना टाळी देतात आणि त्यानंतर त्या दोघी जेव्हा त्यांच्या रूमकडे जायला निघतात, अचानक त्यांचं लक्ष यशच्या रूमकडे जातं आणि हळूच दरवाजा उघडून त्या आत डोकावतात तर यश कावेरीला प्रपोज करण्यासाठी प्रॅक्टिस करत असतो. तो विचार करतो की आय लव्ह यू. नाही, हे इतकं खास वाटत नाही. हिंदीमध्ये ट्राय करतो. यशचे कारनामे पाहून यमुना काकू दोघींनाही धक्काच बसतो. मुझे तुमसे प्यार हुआ है. नाही, हिंदीमध्ये सुद्धा हे बेटर होऊ शकतं आणि अगदी शाहरुख खान स्टाईलने प्रपोज करायची प्रॅक्टिस करतो. हम आपसे मोहब्बत करते हैं. आणि हे कारनामे करून तो स्वतःवरती इतका हसत असतो. त्याचा जो काही अल्लडपणा चालू असतो ना, ते पाहून यमुना काकू दोघे थक्क होऊन जातात. परंतु त्यांच्यासाठी तर एक गोष्ट चांगलीच घडलेली असते, सुलक्षणाकडे चुगली करण्यासाठीची. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. माधवी अमृता दोघीही ज्या हेतूने घरात शिरल्या होत्या त्यांचा हेतू हळूहळू साध्य होतोय. त्यांना ज्याची खात्री वाटत होती की सुलक्षणा स्वतःहूनच यशसाठी अमृताला मागणी घालेल, अगदी तसंच घडतं आणि त्या दोघी एका प्लॅन निशीच घरात आलेत. ज्यावेळेस अमृता माधवीला सांगत असते की ही गोष्ट घरातल्या कोणालाच कळता कामा नये, नेमकं तेच ऐकते सुलक्षणा. आता जी गोष्ट घडायला नको नेमकं तेच घडतं. यमुना थोडीच गप्प बसणार आहे. ती जाऊन सुलक्षणाकडे चुगली करतेच. मा, तू यशच्या लग्नाच्या गोष्टी करतेस आणि यश अगं कोणाचं तरी प्रेमात पडलाय. यश कावेरीसाठी खास तिच्या आवडीच्या फुलांचा बुके घेऊन येतो आणि जेव्हा तो कावेरीला हाक मारतो, कावेरी मागे वळून त्याच्याकडे पाहते आणि तो बुके पाहून खूप खुश होऊन जाते
आता यश कावेरीला नक्की प्रपोज कसा करेल? कावेरीसुद्धा यशच्या प्रेमात पडली. आता यांच्या या मैत्रीच्या नात्याला प्रेमाची पालवी फुटली. परंतु सुलक्षणाचा निर्णय काय असेल यात पाहणं मनोरंजकच ठरेल.